भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्, व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात्, पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्णा। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा, कृष्णात्तिरं किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकी। पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोतावक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कला उपासकांबद्दल आणि वैदिकांबद्दल आदराची भावना व्यक्त करतो आणि कथेला प्रारंभ करतो। श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये शौनकादी हजारो ऋषीमुनी सूतांच्या समोर बसलेले आहेत आणि सूत महामुनींना ते असा प्रश्न विचारतायत की कलियुगामध्ये मनुष्याची जीवनचर्या ही अध्यात्म अनुकूल नाही। शाश्वत असा आत्मा श्रेष्ठ धरून आपली दिनचर्या नाही, फक्त देह आणि त्या अनुषंगानं आपला पूर्ण जीवनक्रम ज्या युगामध्ये आहे, अशा युगात कल्याणाची काय व्यवस्था आहे, मनुष्याचा उद्धार होईल असं आम्हाला तुम्ही काही सांगा। आणि त्याच्यावरती सूतानी श्रीमद भागवताचं महात्म्य सांगितलं आणि त्या महात्म्याअंतर्गत एका पिशाच्याचा उद्धार झाला अशी कथा आपण काल पाहिली। म्हणजे इतका पापी असला तरी त्याचा उद्धार होऊ शकतो भागवताने, हा विश्वास आपल्याला सूत महामुनींनी दिला। मग अर्थातच शौनकांनी प्रश्न विचारला की इतके दिवस आपण बसलो एकत्र, पण तुम्ही भागवताबद्दल कधी बोलला नव्हतात। सगळं बोललात तुम्ही, पण भागवत काही सांगितलं नाहीत, तेव्हा तुम्ही आम्हाला भागवत सांगा। त्याच्यावरती सूत महामुनी म्हणाले सांगतो, आणि हा ग्रंथ आरंभ होतोय।
आजपासून. आपण काल 6 अध्याय पाहिले पद्मपुराणातले, जे भागवताचं महात्म्य सांगतात. आणि प्रत्यक्षात आज भागवत सुरू होतोय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. मंगलाचरणाचा पहिला श्लोक. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्म प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सदां वेद्यं वास्तवमत्र वस्तुष्वदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्योरुद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. अतिशय सुंदर असे पहिले 2 श्लोक आहेत. त्यातला पहिला श्लोक ही भागवताची गायत्री आहे. गायत्री म्हणजे गायंतम त्रायते यस्मात् गायत्री त्वं ततस्मृता. ज्याचं गायन केलं की आपण तरुण जातो, आपलं कल्याण होतं. म्हणून गायत्रीमध्ये धीमही हा शब्द येतो बघा. धीमही. धीमही याचा अर्थ आम्ही आमच्या बुद्धीमध्ये निश्चयाने धारण करतो. तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि. धी म्हणजे बुद्धी आणि मही म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही धारण करतो, बुद्धीमध्ये धारण करतो. म्हणजे बुद्धीत फक्त एवढीच एक गोष्ट आम्ही ठेवू, नको ते धारण करणार नाही. काय धारण करणार आहोत आम्ही आता? त्याचा प्रारंभ झाला. जन्माद्यस्य यतः. पुष्कळ लोक म्हणतात की भागवत हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे. बरोबर आहे, पण भक्तिप्रधान ग्रंथाची सुरुवात वेदव्यासानी ब्रह्मसूत्रातल्या पहिल्या सूत्रापासून केली. जन्माद्यस्य यतः हे ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र आहे. विषय प्रारंभ झाल्यानंतरचं पहिलं सूत्र अथा तो ब्रह्मजिज्ञासा आणि पहिलं सूत्र जन्माद्यस्य यतः. म्हणजे काय? म्हणजे म्हणाले या विश्वाचा जन्म आधी उरलेल्या 2 गोष्टी अनुस्यूत धरल्या. जन्म ज्याचा होतो ना त्याची काही दिवस स्थिती असते आणि केव्हा तरी त्याचा संहार होतो. हे सगळंच्या सगळं विश्व जे निर्माण केलंय भगवंतानी, या संपूर्ण विश्वाच्या ओळखीनं भगवंताची ओळख करून देण्याचा प्रयत्न वेदव्यासानी पहिल्या श्लोकामध्ये केलेला आहे. जन्म याचा अर्थ काय? जन्म याचा अर्थ निर्माण होणं. ज शब्द आहे. ज जनयती, निर्माण होणे. काय निर्माण होतं? जे आधी नसतं ते निर्माण होतं. जे असतं ते निर्माण होत नाही. लक्षात घ्याल. जे असतंच आणि आपल्याला असण्याचा शब्द, असणा हा शब्द फक्त जन्म झाल्यानंतर माहिती आहे. फार अवघड होतंय का? पहिला श्लोकच वेदांताचा आहे. यात जो तरला ना तो पुढे जागतो. इथं ज्याला झोप आली तो पुढे कायम झोपतो. आपल्याला अनुभव कशाचा आहे? आपल्याला अनुभव विश्वाचा आहे. विश्व आपल्याला माहिती आहे. या विश्वाच्या माध्यमातून ब्रह्मानुभव आपल्याला नाही. ज्यांना अनुभव असेल त्यांना माझं वंदन आहे. मी एक सामान्य विधान करतोय. आपल्याला अनुभव कशाचा आहे? तर निर्माण झालेल्या वस्तूंचा अनुभव आहे. मग ज्याचा अनुभव आपल्याला असतो,
जो आपल्या ओळखीचा असतो त्याच्या माध्यमातून अनोळखी वस्तूची ओळख करून द्यायची पद्धती आहे. एका मुलीला विचारलं, बाई तुझे सासरे कसे दिसतात? लग्न झालं होतं तिचं आणि पहिला महिना झाला की परत आली होती एक 4 दिवस राहायला. तुझे सासरे कसे दिसतात? ती म्हणाली, आपले ते शामराव आहेत ना पलीकडच्या गल्लीतले, अगदी तसे दिसतात. शामराव माहिती आहेत, त्यांच्या आपल्या माहितीच्या आधारे ज्याची माहिती नाही त्याची ओळख करून जशी देता येते तशी इथे पहिल्या श्लोकामध्ये ओळख करून दिली. आपल्याला अनुभव विश्वास आहे, आपल्याला पंचमहाभूत माहिती आहे, आपल्याला पृथ्वी माहिती आहे, आपल्याला पाणी माहिती आहे, आकाश नावाची वस्तू आपण जाणतो, सूर्य अग्नी इत्यादी तेजाच्या व्यवस्था आपण जाणतो. जे आपण जाणतो त्यांनी जाणत नाही त्याची ओळख करून द्यायची आहे. जन्माद्यस्य यतः, हे विश्व निर्माण करतो, हे विश्व सांभाळतो आणि विश्वाचा विनाश करतो. पण कसा करतो म्हणाले? विश्व निर्माण करतो बर का, पण कसं निर्माण केलं? एखादा सुतार जसा लाकूड घेऊन येतो आणि ते कापतो, रंधतो, त्या फळ्या तयार करतो आणि टेबल तयार करून आपल्याला देतो. म्हणजे त्यात सुतार वेगळा असतो आणि लाकूड वेगळं असतं, नाही का? मटेरियल वेगळं असतं आणि करणारा वेगळा असतो. याचे वेदांताचे शब्द असे आहेत, एखाद्या टेबलाचं उपादान कारण आहे लाकूड आणि निमित्त कारण आहे सुतार. तसं हे संपूर्णच्या संपूर्ण जे विश्व आहे, या विश्वामध्ये मटेरियल कुठनं आणलं त्यांनी? कुठनं आणलं? अहो साधं मी पुण्यात घर बांधलं ना, तर त्याचा वाळूचा ढीग रस्त्यावरती असेल, सारखे नगरपालिकावाले येऊन पावत्या भरा, पावत्या करा, पावत्या करा. रस्त्यात वाळू टाकली तुम्ही, टाकणार कुठं? डोक्यावर टिप धरून ठेवणार का? मग एवढं एक घर बांधायचं झालं काय 500-700 हजार स्क्वेअर फूटचं, तर ही वाळून ते खडी आणि हे कुठं टाकायचा प्रश्न पडतो. मग एवढी मोठी पृथ्वी, किती मोठी पृथ्वी आहे, त्याचा जो परिघ आहे तो 24,800 किलोमीटर आहे. माहिती आहे आपल्याला, हे सगळं आपण फिजिक्स मध्ये शिकलेलो आहोत. अशी ही पृथ्वी, अशा अनेक ग्रहांची निर्मिती भगवंतानी केली. हे मटेरियल कुठे ठेवलं होतं? आपण सळ्या आणतो, त्या कुठे टाकायचा प्रश्न पडतो. इतकं लोखंड जगात आहे, निर्माण कसं केलं? उदाहरण सांगतो मी आपल्याला. तांब्या भांडा असताना हॅमिंग खूप येते. सांग बरं, तांब्या भांड कुठनं आणलं? तो म्हणला, बुवा काय दुकानात जायचं आणि घेऊन यायचं. पण दुकानात कुठनं आणलं सांग? तो म्हणाला, दुकानात फॅक्टरीतनं आणलं. पण फॅक्टरीत कुठनं आणलं? ते काय म्हणले, बुवा आडवं लावता तुम्ही. पृथ्वीमध्ये लोखंड सापडतं, ते स्वच्छ करायचं, स्टील करायचं, त्याचं स्टेनलेस करावं लागतं, प्रोसेस आहे त्याच्या काही, आणि मग ते लोखंड बनतं. पण पृथ्वी कुठनं आणली? हळूहळू मागं मागं जा. तर म्हणले, सूर्य नावाची गोष्ट होती, त्याचा एक तुकडा उडाला. आजचं विज्ञान हेच सांगतंय ना. तो थंड झाला, अजून सुद्धा पूर्ण थंड झालेला नाही. मध्ये मध्ये भूकंप होत आहेतच. राजकीय भूकंप त्याच दिवशी झाला. असं होत आहे म्हणाले. आणि मग ती पृथ्वी थंड होत 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 अशी घट्ट झाली. बरं का, म्हणलं सूर्य कुठनं आणला सांगा? असे पाठीमागं जात वैज्ञानिकांनी एक शोध काढला, बिग बँग. बँग म्हणजे आवाज. खूप मोठा आवाज झाला.
आजच्या वैज्ञानिकांच्या मध्ये 2 भेद आहेत बरं का, आजही आहेत. सगळ्यांनी ही बिग बँग थिअरी मानलेली नाही. बिग बँग थिअरी जी आहे ही सगळ्या वैज्ञानिकांनी मानलेली नाही. काही वैज्ञानिक बिग बँग थिअरी मानतात, काही वैज्ञानिक म्हणतात हे पूर्ण खोट आहे. आज सुद्धा त्याच्यामध्ये भेद आहेत. आपल्याला त्या भेदात जायचं नाहीये. मुद्दा मला सांगायचा आहे की आपणही हेच मानतो की एक वेळ अशी होती की काहीही नव्हतं आणि त्यावेळेला एक मोठा आवाज आला आणि स्पंदन निर्माण झालं, व्हायब्रेशन. आणि आज इथपर्यंत लोक आले आहेत की व्हायब्रेशन मधून जग निर्माण झालेलं आहे. फक्त त्यानं व्हायब्रेशन कुठलं होतं, गॉड पार्टिकल झालं ना 2 वर्षापूर्वी, त्या व्हायब्रेशन बद्दल काही मिळालेलं नाहीये. आपल्या ऋषींना मिळालंय ते व्हायब्रेशन म्हणजे ओम. मी पटकन म्हणून टाकला, हा लक्षावधी वर्ष ओम चालला होता. म्हणजे हजारो वर्ष चालला, हजारो वर्ष चालला आणि हजारो वर्ष चालला आणि त्यातूनही विश्व निर्माण झालं. म्हणजे हे विश्व निर्माण ज्याच्यातून झालं ते मुद्दा लक्षात घ्याल. भागवत आपल्याला सांगणं चाललंय, या विश्वाची निर्मिती ज्याच्यातून झाली त्याचं ध्यान करतोय आपण, बर का. जन्माद्यस्य यतः, म्हणाले कसं झालं, निर्माण कसं करत गेलं, तर काही नाही म्हणाले आदि कवयः, तो जो आदि कवी आहे, कवी, या आदि कवीनी कविता करायला सुरुवात केली. आता आजचे कवी काय करतात, निसर्गात जाऊन बसतात आणि निसर्ग बघून कविता करतात. छान पैकी सूर्य उगवला होता. आता यात त्या कवीनं काय केलंय का, मस्त पैकी नदी वाहत होती, आकाशामध्ये पक्षी त्यांचे खाणं पिणं आणायला बाहेर पडलेले होते, मंगल मंगल अशी प्रभात होत, असं तो लिहित राहतो. आणि आपण वा घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिलव करीवन माळी सगळ्या तळी मित्र आला, आनंद कंदा सभा झाली, उठी सरली राती, धेनु अंबती यमुना जळा. आपल्याला कवितेची ही माहिती आहे. म्हणजे जे आहे ते कवी लिहितात. काळजीपूर्वक आहे का, जे आहे ना ते कवी लिहितात. पण हा आदि कवी सांगितला कसा, जे लिहितो ते निर्माण होतं, जे तो लिहितो ते निर्माण होतं. म्हणजे त्यांनी ख असं म्हटल्याबरोबर आकाश निर्माण झालं, त्यांनी भूहू असं म्हटल्यावर जमीन निर्माण झाली, त्यांनी सूर्य म्हटल्यावर सूर्य निर्माण झाला. आणि अशा पद्धतीनं हे सगळं विश्व निर्माण करत करत तो गेला. त्याला जे वाटलं ते त्यानं निर्माण केलं. निर्माण झाल्याबद्दल ते लिहित नाही. आणि मुह्यंती यत् सूरयः, ते पाहता पाहता ब्रह्मदेव, इंद्र, वरुण इत्यादी देवता मोहित होतात. बापरे, काय चाललंय हे सगळं, असं त्यांना वाटतं. का सांगतो मी सगळं हे आपल्या समोर, चकित होतात देवता सुद्धा ज्याचं सामर्थ्य बघून.
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वथा कर्तुम असणारा हा जो भगवंत आहे त्याचं मूळ जे नाव आहे ते सत्य असं नाव आहे. सत्यम परम धीमहि. त्या सत्याचं नुसतं नाही सत्यम, परम सत्यम. परम म्हणजे लास्ट, जास्तीत जास्त लास्ट काय आहे तर ते परम सत्य आहे. खूप काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे का भागवत हा मुळातला असा ग्रंथ आहे की या विश्वातले सगळेच्या सगळे ग्रंथ याच्यावरून लिहिले गेलेले. हबीब नावाच्या ग्रंथामध्ये कितीतरी गोष्टी आलेल्या आहेत की ज्या भागवतातल्या आहेत. ज्या हबीब वरून कुरआन लिहिलं गेलं आणि बायबल लिहिलं गेलं. मी याचा उल्लेख त्यावेळेला करेन. आणि सगळ्या लोकांनी मान्य केलंय की विश्वातलं सगळ्यात जुनं वाङ्मय वेद वाङ्मय आणि पुराण वाङ्मय आहे. हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. एवढ्या करता मी सांगतोय आपल्याला हे. म्हणून या भागवतानी कुठल्याही संप्रदायाचा विचार केलेला नाही. सगळ्या संप्रदायाचा उदय यातून झालेला आहे. जैन संप्रदायाचा विचार आपण करू, बहुतेक आज किंवा उद्या तो विचार करू. जैन नावाची गोष्ट जिथून निर्माण झाली ते भागवत आहे. अहिंसा नावाची गोष्ट जिथून उचलली गेली ते भागवत. एक 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 मुद्दा सांगण्यात आला आणि त्या मुद्द्याला धरून अनेक पंथ निर्माण झाले. म्हणून या ठिकाणी पहिल्या भागवतातल्या पहिल्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये जर वेदव्यासाने काय म्हटलंय तर सत्यम परम धीमहि. आम्ही परमसत्याचं ध्यान करतो. ते असं नाही म्हणत बरं रामम परम धीमहि. जर रामम परम धीमहि म्हटलं असतं तर सगळ्या राम भक्तांनी क्लेम केला असता आमचा ग्रंथ आहे. कृष्णम परम धीमहि असं म्हटलं असतं कृष्ण भक्त म्हणले असते भागवत आमचा ग्रंथ आहे. शक्तिम पराम धीमहि असं म्हटलं तर सगळ्या शक्ती भक्तांनी जगदंबेच्या भक्तांनी म्हटलं असतं भागवत आमचा ग्रंथ आहे. मग काय म्हटलं यांनी असं म्हटलं की सत्यम परम धीमहि. ज्याला तुम्ही देवी म्हणता, ज्याला तुम्ही दत्त म्हणता, ज्याला तुम्ही रामकृष्ण हरी काय म्हणायचं ते म्हणता, त्याचं मुख्य जे मूळ मटेरियल आहे, मूलद्रव्य आहे ते सत्य आहे. सत्यम परम धीमहि. जसं सोन्यातून अंगठी जन्माला येते, सोन्यातून बिल्वर जन्माला येतो, सोन्यातून सगळ्या प्रकारचे दागिने जन्माला येतात. त्यात सोनंच असतं पण सोन्यावरती दागिना अवलंबून असतो, सोनं दागिन्यावर अवलंबून नसतं. कळलं का? दागिना मोडला जाऊ शकतो, सोनं मोडलं जाऊ शकत नाही. सगळ्या देवतांचे अवतार संपले. एखाद्याच्या करता भाव जर असेल तर त्याच्याकरता तो देव दर्शन देतो, ते रूप धारण करतो आणि त्याला दर्शन देतो त्याच्या भावाकरता. पण तरी सुद्धा त्यांनी आपले अवतार संपवले. जे संपत नाही असं जे तत्व सत्यम परम धीमहि. अशा सत्याचं आम्ही सगळे लोक ध्यान करतो. चला प्रत्यक्षात ध्यानाचा श्लोक झाला आणि आता पुढचा मी सगळं वेदांत इथं सांगत बसत नाहीये. नाहीतर जो काही उत्साह धारण करून तुम्ही आलेले आहात तो सगळा उत्साह पहिल्या वेदांतातच जाईल असं नको व्हायला. मी तुमच्या सांगलीजवळ गोटखिंडी नावाचं गाव आहे ना, तिथं 10 वर्षापूर्वी कीर्तनाला आलो होतो. बरं का गंमत जरा, 10 वर्षापूर्वी आलो होतो कीर्तनाला आणि कीर्तन सुरू झालं आणि सुरुवात मी अशी केली. मग कीर्तनाला तिथं सगळे लोक असे, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातलंच आहे ते गाव, आणि बरचेन भाले घेऊन सगळे कीर्तनाला असे कोयते बेते घेऊन सगळे. ते एक जण उभा राहिला कीर्तन अर्ध झाल्यावर. वेदांत सांगायला लागलो मी, बाबा ज्या मंदिरात आपण बसलोय तो मुख्य काय आहे, तो आपल्याकरता एवढा झालाय पण प्रत्यक्षात तो सर्वव्यापी आहे वगैरे. ते एक जण उभा राहिला, अशा काठी बिठी होती अशी जाड काठी, आणि पुढं चालत आला इथपर्यंत आणि माझ्याकडे बघितलं त्यांनी. मी घाबरलो. तुम्ही घाबरू नका म्हणला, तुमचं चालू द्या. मी एवढ्या करता नीट बघून घेतलं. हे वर्णन मी उद्या ऐकवणार आमच्या गावातल्या लोकांना आणि तुम्हाला कोणी बोलवलं त्याला बदडून काढणार आहे म्हणला. याचं एकमेव कारण वेदांत बरं का. तसं म्हणून जास्त नको, गंमत जरा.
प्रत्यक्षामध्ये नैमिषय नैमिषारण्ये ऋषय शौनकादया सत्रम सर्गाय लोकाय सहस्र सममासत. 1000 दिवस एकच यज्ञ केला की त्याला सत्र असं म्हणतात. अशा सत्रामध्ये एकत्र जमलेले हे ऋषीमुनी शौनकांना प्रतिनिधी करतात आणि शौनक सूतांना प्रश्न विचारतात. सूत त्यांची उत्तर देतात भागवत स्वरूपामध्ये. यांनी प्रश्न विचारलेत एकूण 6 आणि या 6 प्रश्नांची उत्तर म्हणजे भागवत. पहिला प्रश्न, अतः साधोत्र यत्सारं समुद्धृत्य मनीषया ब्रूहि न श्रद्धदानानां येनात्मा संप्रसीदति. महाराज, शास्त्र विस्तीर्ण आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 18 उपपुराण, त्या त्या प्रांतातल्या संत महंतांनी लिहिलेले ग्रंथ, इतकं सगळं आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा, या सगळ्याचं सार सांगा. आपल्याला स्वतःच पाहिजे असतं की नाही. डॉक्टर म्हणले दुपारी 4 गोळ्या, संध्याकाळी 4 गोळ्या, 50 गोळ्या नको, एकच गोळी द्या. लक्षात राहत नाही हो, आहे की नाही प्रॉब्लेम बऱ्याच लोकांचा. किंवा कमीत कमी औषध द्या आणि त्या औषधात सगळं कव्हर होईल असं करा. म्हणून एवढ्या सगळ्या 4 वेद, केवढे वेद आहेत, इतकी पुराणन, उपपुराणन, भानगडी आणि इतके भाष्य ग्रंथ आहेत. तुम्हाला सांगतो, एक एक ग्रंथातल्या एक एक मुद्द्यावरती बोलायला लागलं ना. फक्त हरी हा शब्द माझ्या गुरुजींच्या गुरुजींचे गुरुजी म्हणजे हरिभाऊ कराडकर बर का, पुण्यामध्ये फक्त हरी हा शब्द 1 महिनाभर सांगत होते. फक्त हरी म्हणजे हरी या शब्दात एवढं आहे. असे कोट्यावधी शब्द आहेत. आम्हाला सार सांगा.